एकोजी राजे तंजावरला कसे पोहोचले ह्याचं जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला 100 वर्ष मागे जायला लागेल. 100 वर्ष 100 वर्ष. आता ह्यांच्यामध्ये 1670च्या दरम्यान मदुरा आणि तंजावर ह्यांच्यामध्ये कशावरनं भांडण झालं हे जर मी तुला सांगितलं तर तुला हसू येईल. म्हणजे तुला असं वाटेल की एकमेकांचं छोटे छोटे प्रदेश घ्यायचे म्हणून भांडण करणं वगैरे एक वेळ ठीक आहे, पण इगो किती मोठा की आता हे छोटे छोटे नायक आहेत, हे काही फार मोठे चक्रवर्ती सम्राट वगैरे नाहीत. शिवाजी महाराजांना ते भेटायला आले ना, एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही गोष्ट खरं एकोजी राजांनी नाही तर मार्टिन, तुला आठवत असेल मार्टिनची डायरी, फ्रेंच मार्टिनच्या डायरी बद्दल उल्लेख करतो. शिवाजी महाराजांची छावणी कशी असायची त्याच्याबद्दल मार्टिनने वर्णन केलेलं आहे. शिवाजी महाराज स्वतः जर आपल्या भावाला म्हणतायत की तुझ्या सैन्यात मुसलमान असताना तुझा विजय कैसा होतो, तर ते स्वतः स्वतःच्या सैन्यामध्ये मुसलमान ठेवतील का? आणि ह्याच्या शिवाय एक खूप अतिशय महत्वाचं शिवाजी महाराजांचं पत्र आहे. ते पत्र ना, मी तर म्हणतो की कुठल्याही आयुष्यात निराश झालेल्या, म्हणजे एखाद्या माणसाला असं वाटत असेल की आयुष्यात काही उरलेलं नाहीये, डिप्रेशन आलेलं आहे मला आयुष्यामध्ये, मी आयुष्य संपवून टाकावं, कुठलीच गोष्ट माझ्याच्याने होत नाहीये, अशा माणसाने जर हे शिवाजी महाराजांचं पत्र वाचलं तर तो माणूस इतका त्वेषाने उठेल आणि म्हणेल की काय करायचंय राजे सांगा, मी तुमच्यासाठी करायला तयार आहे. इतकं सुंदर पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलं. नमस्कार, हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मागच्या 2 भागांमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय अर्थातच कर्नाटक स्वारीमध्ये सविस्तर बोललो. या पर्टिक्युलर विषयामध्ये शिवाजी महाराजांचे एक अतिशय जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचे धाकटे आणि सावत्र बंधू व्यंकोजी राजे अर्थातच एकोजी राजे यांचा उल्लेख आला. आज आपण या व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजेच व्यंकोजी राजांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. विराज, आजच्या एपिसोडला सुरुवात करण्याच्या आधी ज्या आईने मला लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या, ज्या आईने स्टेजवर कसं बोलावं, आपल्याला प्रेझेंट कसं करावं, कसं गावं, ह्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या, त्या माझ्या आईला 15 नोव्हेंबरला देवाज्ञा झाली. त्या आईने हा चॅनल सुरू करण्यासाठी आणि याच्या प्रत्येक व्हिडिओसाठी मला सतत प्रोत्साहन दिलं. त्या आईचं स्मरण करून मला वाटतं आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. नक्की. शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे हे बँगलोरमध्ये होते आणि त्यांचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन हे बँगलोर मधून चालायचं. अगदी. तर मराठी तंजावरला कसे पोहोचले? खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला ना एक शहाजीराजांची जी मुलं आहेत त्यांच्या नावाबद्दलचं एक ऑब्झर्वेशन आहे. ह्याला काही ऐतिहासिक संदर्भ नाहीये, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून मला वाटतं की ही गोष्ट आपण सगळ्या व्ह्युअर्सना पण सांगूया. शहाजी राजांना 3 मुलं जी होती, सगळ्यात मोठे जे होते ते संभाजीराजे, ते शहाजी राजांबरोबर बँगलोरलाच होते. बरोबर. दुसरे जिजाऊंचे पुत्र म्हणजे शिवाजी महाराज, आणि तिसरे हे तुकाबाईंचे अर्थातच शहाजीराजांची दुसरी पत्नी, तिचे पुत्र म्हणजे एकोजी राजे, ज्यांना व्यंकोजी राजे असंही म्हणतात. आता या तिघांची नावं बघितली ना की मला लहानपणापासून नेहमी प्रश्न पडायचा की संभाजी हे नाव आहे, ह्याचा अर्थ काय असू शकेल. आणि मग नुकतंच एकदा वाचनात आलं की शंभूजी पासून संभाजी, शंभू म्हणजेच अर्थ महादेव शिवशंकर यांचं शंभू जे नाव आहे त्याच्यापासून झालेलं नाव म्हणजे संभाजी. आता शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते शिवनेरीच्या शिवाई देवीवरनं ठेवण्यात आलेलं आहे. तसंच शिवा म्हणजे सुद्धा शंकर. पुन्हा एकदा एकोजी हे नाव ऐकल्यानंतर तर मला नेहमीच प्रश्न पडायचा की अरे हे काय नाव आहे एकोजी, म्हणजे काय एकटा असं काही त्याचा अर्थ आहे का? पण एकोजी हे नाव हे एकलिंगजी म्हणजे पुन्हा एकदा शंकर ह्याच्याच नावावरनं आलेलं आहे. सो शहाजी राजांच्या 3ही मुलांची नावं बघितलं तर आपल्याला महादेवाच्या, शंकराच्या नावांवरनं असा अर्थ होतो, असा एक दिसून येतं. आता हे शहाजी राजांनी ठरवून केलं का नाही ह्याला काही ऐतिहासिक संदर्भ नाही आहेत, पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून मी हे सांगितलं. सो आता एकोजी राजे तंजावरला कसे पोहोचले ह्याचं जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला 100 वर्ष मागे जायला लागेल. 100 वर्ष? 100 वर्ष. दक्षिणेतलं, भारतातल्या दक्षिणेतलं सगळ्यात मोठं हिंदू साम्राज्य हे 16व्या शतकामध्ये हे विजयनगरचं साम्राज्य होतं. विजयनगरचं. अच्छा. सो विजयनगरचं जे साम्राज्य होतं त्याच्यामध्ये जे त्यांचे छोटे छोटे जहागीरदार असायचे त्यांना नायक म्हटलं जायचं. अच्छा. सो जिंजी, मदुरा आणि तंजावर
ह्या 3 ठिकाणी दक्षिणेमध्ये ह्या विजयनगरच्या साम्राज्याचे जहागीरदार म्हणजे ठेवलेले व्हाईसरॉय म्हणू शकतो आपण, हो. असे त्यांनी नेमलेले जे लोक होते ते तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन बघत होते. अच्छा. 1565ला तालिकोटचं जे काही युद्ध झालं, विजयनगरचं साम्राज्य जिथून संपलं, 4 सुलतान एकत्र आले, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आणि बरीदशहा. बरीचशा. हो, हे 4 जण एकत्र आले आणि त्या 4घांनी मिळून हे हिंदूंचं साम्राज्य जे होतं विजयनगरचं ते संपवलं. आता हे साम्राज्य संपल्यानंतर त्याचा जो त्यावेळचा राजा होता, रामराया त्याचं नाव होतं, त्याला पकडल्यानंतर हे साम्राज्य संपुष्टात आलं असं सुलतानांनी डिक्लेअर केलं असलं तरी त्याचे जे काही वंशज होते त्यांनी हो. मग पुढे वेल्लोरला वगैरे जाऊन छोटीशी राजधानी वगैरे उभी केली आणि विजयनगरचं नावापुरतं एक साम्राज्य चालू ठेवलं. अच्छा. आता गंमत अशी झाली की इथे हे सुलतान हे इस्लामच्या झेंड्याखाली जिहाद करण्यासाठी एकत्र आले आणि त्यांनी हिंदूंचं साम्राज्य संपवलं. पण हे जे हिंदू नायक होते ह्यांच्यामध्ये एकी नव्हती. त्यांना जसं दिसलं विजयनगरचं साम्राज्य संपलं, मदुरा आणि जिंजीचे जे नायक होते ते म्हणाले आम्ही इंडिपेंडेंट राजे. अरे देवा. तर त्यांनी आपल्या जो कोणी ह्या रामरायाचा वंशज होता त्याला सपोर्ट करणं बंद केलं. एकटं जे तंजावर होतं ते प्रामाणिक राहिलं. आता इथून सुरुवात होते तंजावर आणि मदुरा ह्याचे जे नायक होते त्यांच्यातल्या भांडणाची. की एक म्हणतो की विजयनगरच्या साम्राज्याचा अजूनही वंशज आहे आणि मी त्याला सपोर्ट करणार, दुसरा म्हणतो मी स्वतः राजा आहे. हळूहळू तंजावरनेही स्वतःला स्वतंत्र म्हणून डिक्लेअर केलं आणि ही 3 राज्य वेगळी म्हणून उदयाला आली. आता आपण फास्ट फॉरवर्ड 100 वर्ष येऊया. हे साधारण एक 16व्या शतकात झालं. 17व्या शतकाच्या अर्ध्या शतकामध्ये म्हणजे 1659-49च्या दरम्यान जो जिंजीचा जो नायक होता तो संपला. स्वतः फक्त मदुरा आणि तंजावर हे 2 नायक मोठे राहिले अच्छा. आणि ते नेहमीप्रमाणे काही ना काहीतरी फालतू कारण काढून एकमेकांशी झगडत राहायचे. टिपिकल. म्हणजे ह्या हिंदू नायकांना, या हिंदू राजांना हे कधी कळलंच नाही की इथे जे हे परदेशातनं आलेले मुसलमान आहेत ते त्यांचं इस्लामचं राज्य उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण जर एकी केली तर आपण ह्यांना बाहेर काढू शकतो. तो विचारच आला नाही कधी. तो विचार न करता मी ह्याचा छोटा देश कसा घेऊ, मी ह्याचं छोटंसं राज्य माझ्याकडे कसं घेऊ आणि मग यासाठी काय करायचं तर मी आदिलशहाची मदत घेईन, की तो हळूच आदिलशहा शिरणार, तो मदत केल्यासारखी दाखवणार आणि तो हळूच ह्याचं सुद्धा थोडंसं राज्य वळकवणार. समजलं. आणि अशा प्रकाराने हे सुलतानांचं तिथल्या सगळं कारभार चालू होता आणि ह्या हिंदू नायकांचंही हेच चालू होतं. आता ह्यांच्यामध्ये 1670च्या दरम्यान मदुरा आणि तंजावर ह्यांच्यामध्ये कशावरनं भांडण झालं हे जर मी तुला सांगितलं तर तुला हसू येईल. म्हणजे तुला असं वाटेल की एकमेकांचं छोटे छोटे प्रदेश घ्यायचे म्हणून भांडण करणं वगैरे एक वेळ ठीक आहे, पण इगो किती मोठा की आता हे छोटे छोटे नायक आहेत, हे काही फार मोठे सम्राट, चक्रवर्ती सम्राट वगैरे नाहीयेत. मदुरेच्या नायकाने, त्यावेळेचा मदुरेचा नायक होता चोक्कनाथ असं त्याचं नाव होतं, त्याने तंजावरचा जो नायक होता विजय राघव त्याचं नाव, त्याला सांगितलं की तुझ्या मुलीचा हात मला दे, मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय. आणि विजय राघवने ही जी मागणी होती ती फेटाळली. आता त्याच्या मागे असं कारण दिलं जातं, एक लोककथा फेमस होती की पूर्वी एकदा तंजावरची एक राजकुमारी होती, तिचं लग्न करून तिला मदुरेच्या नायकाला दिलं होतं आणि त्या मदुरेच्या नायकाशी लग्न केल्यानंतर ही तंजावरची राजकुमारी तिकडे जाऊन म्हणाली की ह्या राजप्रासादापेक्षा, या महालापेक्षा तंजावरला माझ्या बाबांचा महाल खूप चांगला आहे. अरे देवा. आणि मदुरेच्या नायकाने तिथेच तिला खंजीर भोसकला आणि मारून टाकलं. सो ही लोककथा आहे. सो आणि हे सगळं आपण हिस्ट्री ऑफ मदुरा नायक नावाच्या एका पुस्तकातनं मी हे सगळे संदर्भ देतो. सो ही लोककथा फेमस असल्यामुळे असं म्हणण्यात येतं की तंजावरचा जो नायक होता विजय राघव त्याने हे नाकारलं. आता मला कसं नाकारलं मुलगी द्यायला, ह्याच्यामुळे चोक्कनाथने आपलं सैन्य पाठवून दिलं तंजावरवर हल्ला करायला. म्हणजे तुला दिसून येईल की एकमेकांचे प्रदेश घेणं, एकमेकांचे इगो सांभाळणं आणि आपण किती मोठे आहोत हे दाखवणं, ह्या छोट्या, ह्या पेटी फालतू गोष्टींमध्ये हिंदू नायकांनी आपला इतिहास सगळा वाया घालवला, आपला भूगोल सगळा बदलला आणि तो भूगोल आरामात आदिलशहाच्या किंवा निजामशहाच्या किंवा त्या काळातले कुतुबशहा कोण असतील त्यांच्या घशात घातले. सो इथे अर्थातच मदुरेच्या नायकासमोर चोक्कनाथच्या सैन्याने हल्ला केला. त्यावेळेचा जो विजय राघव होता त्याने जमेल तेवढं युद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याचं युद्ध करण्याचं शक्ती संपल्यानंतर ह्याने काय करावं ह्याचाही इगो मोठा. त्याने आपला जो अख्खा राणी वसा होता तो उडवून लावला. म्हणजे माईन्सनी, अक्षरशः माईन्स हा शब्द वापरलेला आहे त्या पुस्तकामध्ये.
त्याने उद्ध्वस्त करून टाकला. म्हणजे आपल्या मुलीला आणि राणीवाशाला मारून टाकलं आणि स्वतः युद्ध करता करता मेला. म्हणजे अरे ह्याचं देवा. फलित काय झालं की मदुरेच्या नायकाला अख्खं तंजावरचं साम्राज्यच मिळालं. हो. सो चोकनाथ जो होता त्याचा एक दूध भाऊ होता ज्याचं नाव अलागिरी आहे. हम्म. त्याला त्याने तिथे ऍडमिनिस्ट्रेशनसाठी म्हणून ठेवलं. आता हा अलागिरी जो होता वर्षभरानंतर तो म्हणाला की मी आता स्वतः राजा. हो का? म्हणजे त्यानेही आपल्या भावाला फाट्यावर मारलं आणि स्वतः तिकडचा नायक आहे अशी पत्र लिहायला लागला. या वेळेला तंजावरचे जे काही मंत्री तिथे, कारण सगळं तुम्ही मंत्रिमंडळ पण एकदम बदलत नाही ना, तुम्ही नायक बदलला तरी मंत्री काही तिथे तसेच बरोबर. राहतात. त्या मंत्र्यांना सुगावा लागला की जो विजय राघव आधीचा तंजावरचा जो खरा नायक होता त्याचा एक मुलगा जिवंत आहे. ओके. त्याचं नाव चेंगमल दास असं होतं. सो ह्या चेंगमल दासला हे मंत्री घेऊन आदिलशहाकडे गेले आणि आदिलशहाला विनंती केली की आम्हाला तंजावरचं जे राज्य आहे ते या चेंगमल दासला परत मिळवून द्या, हा ह्याचा खरा वारसदार आहे. आता हा सगळा इतिहास आपण का सांगितला तर इथे आदिलशहाने ज्या सरदाराला हे राज्य मिळवून दे म्हणून आज्ञा केली तो सरदार म्हणजे एकोजी राजा. अच्छा. तर एकोजी राजांना आदिलशहाने सांगितलं की ह्या चेंगमल दासाची मदत कर आणि त्याला पुन्हा एकदा तंजावरच्या गादीवर बसवा. राजसिंहासनावरती बसव. अर्थातच जो अलागिरी होता म्हणजे आपला जो चोकनाथ आहे मदुरेचा नायक त्याचा दूध भाऊ, त्याच्यावरती एकोजी राजांनी हल्ला केल्यानंतर चोकनाथला ते त्याच्या पथ्यावरच पडलं. त्याला तसंही वाटवतं की आपला भाऊ आपल्याला आपला विश्वासघात करतोय, तर तो दुसऱ्याच्या पाहुण्याच्या काठीने साप मरतोय तो मरू दे. त्यामुळे तो म्हणाला एकोजी राजे काय हल्ले करतायत ते करू दे आणि त्याच्यामध्ये तो संपला तरी त्याने काही मदत केली नाही. सो एकोजी राजांना अगदी सहज तंजावर मिळून गेलं. अच्छा. आता बरेच मराठी इतिहासकार काय चूक करतात की एक त्या काळामध्ये समकालीन जेसुइटाचं पत्र आहे. जेसुइट म्हणजे जेसुइट पादरी जे असतात चर्चमध्ये काम करणारे, त्याने एक पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याने उल्लेख केलाय की इथे चेंगमल दासाला, मी त्याने नाव नाही दिलंय, पण तंजावरच्या वारसदाराला राजसिंहासनावरती बसवण्याच्या ऐवजी स्वतः एकोजी राजाने ते सिंहासन बळकावलं. आणि बरेचसे मराठी इतिहासकार ते वाचून म्हणतात की एकोजी राजांनी ते बळकावलं, पण तसं नाही. पुन्हा एकदा मेंदळे काकांनी हे जे मदुरेचं हिस्ट्री ऑफ मदुरा नायक्स या पुस्तकामध्ये अजून डिटेलमध्ये इतिहास दिलेला आहे. काय म्हणतात ते? एकोजी राजे प्रामाणिकपणे तिथे गेले, त्यांनी चेंगमल दासाला तिथे सिंहासनाधीश्वर केलं आणि ते स्वतः आपल्या याच्यामध्ये परत आले, राज्यामध्ये परत आले जे बँगलोरला होतं. आता चेंगमल दास जो होता त्याने त्याचं ऍटिट्यूड बदललं, तो एवढा लहान असून सुद्धा, आणि मग पुन्हा एकदा त्याच्या सगळ्या मंत्र्यांना त्रास झाला आणि मग त्या मंत्र्यांनी एकोजी राजांना विनंती केली की आता याला पण तुम्ही बाजूला करा. हो का? आणि मग हे झाल्यानंतर अखेर एकोजी राजांनी चेंगमल दासावरती हल्ला केला आणि ते स्वतः सिंहासनाधीश्वर झाले. ही गोष्ट आहे 1675ची. अच्छा. एक्झॅक्टली 1 वर्ष आधी एकोजी राजांच्या सावत्र मोठ्या भावाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला सिंहासनाधीश्वर करून घेतलं होतं आणि राजाभिषेक समंत्रक पद्धतीने करून घेतला होता. हे अर्थातच एकोजी राजांना माहिती होतं. त्यामुळे तंजावरच्या राज्यावर बसल्यानंतर त्यांनी स्वतःचं मंचकारोहण करून घेतलं. अर्थात एवढा मोठा राजाभिषेक वगैरे करायला त्यांना काही वेळ नव्हता आणि त्यांना तेवढे पैसे खर्च करावे नसावेत. पण अखेर अशा प्रकाराने तंजावर मध्ये मराठ्यांची स्थापना झाली आणि इथून एकोजी राजे हे तिथे सिंहासनाधीश्वर झाले. आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी मी जो जेसुइट पादरी म्हटलं तो त्याच्या पत्रामध्ये लिहितो की म्हणजे त्याच्यातनं आपल्याला कळून येईल की एकोजी राजे हे नुसतेच स्वतःला सिंहासनाधीश्वर करून घेऊन बसले नाही. त्यांनी त्या काळामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी इतक्या चांगल्या प्रकाराने राबवल्या की त्यावेळेला तंजावरमध्ये जे पीक आलं तसं पीक कित्येक वर्षात आलं नव्हतं असं तो जेसुइट पादरी पत्रामध्ये म्हणतो. म्हणजे आपल्याला कळून येईल की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींमध्ये सुद्धा एकोजी राजे फार हुशार होते. पण प्रॉब्लेम कुठे येतो विराज? आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शककर्ते म्हणतो. 1000 वर्षात असा माणूस एकदाच जन्माला येतो. शहाजी राजांचे पुत्र असल्यामुळे एकोजी राजांमध्ये महत्वाकांक्षा होती, पण ती महत्वाकांक्षा शिवाजी महाराजांच्या लेवलची नव्हती. अच्छा. त्यांनी स्वतःला तिथे राजाभिषेक करून घेतला तरी त्यांनी स्वतःला शेवटी आदिलशहाचा जागीरदारच म्हणाला. आणि हाच फरक आपल्याला दिसून येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि त्यांचे सावत्र बंधू एकोजी राजांमध्ये. समजलं. याच कारणामुळे सभासद बखर पण म्हणते की एकोजी राजांच्या पदरी जे रघुनाथ पंत हणमंते होते, जे रघुनाथ पंत आणि जनार्दन पंत हे दोघे बंधू एकोजी राजांच्या पदरी होते,
ते त्यांना सोडून शिवाजी महाराजांकडे आले आणि मग त्यांनी हे दक्षिण दक्षिण दिग्विजयाचं दिग्विजयाचं हे स्वार. सगळं केलं. सो दक्षिण दिग्विजयामध्ये आपण मागच्या काही एपिसोड मध्ये पाहिलं की महाराज पूर्ण लष्कर घेऊन हो. आणि सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळे आपली पंत लोक घेऊन खाली आले. हो. मग आता एवढी मोठी सेना जेव्हा खाली येते तेव्हा एकोजी राजांना काय वाटलं असेल? आपले बंधू येत आहेत, मग त्यांनी स्वागत केलं का? त्यांना कशाची भीती होती की आता म्हणजे काय त्यांच्या मनात काय भावना चालू होत्या? त्यांनी कसं स्वागत केलं महाराजांचं? बघ ना, म्हणजे तुला पण असं पटकन वाटलं ना, की अरे भाऊ म्हटल्यानंतर कसं ते प्रेम असलं पाहिजे. भले सावत्र बंधू असले तरी एकाच वडिलांचे दोघंही पुत्र. त्यांच्या वयात काय किती अंतर होतं? सो त्यांच्या वयामध्ये फारसा फरक नव्हता, पण अर्थातच त्यांच्या अचिव्हमेंट्स मध्ये जमीन आसमानांचा फरक होता. कारण एक हा अभिषिक्त छत्रपती होता आणि दुसरा हा जहागीरदार म्हणून काम करत होता आणि त्याने तेच म्हणवून घेणं हे जन्मभर पसंत केलं. सो दक्षिण दिग्विजयासाठी ज्या वेळेला शिवाजी महाराज दक्षिणेमध्ये आले त्यावेळेला ते बरेच दिवस वाट बघत होते की आपले सावत्र बंधू हे आपल्याला भेटायला येतील, पण ते काही आले नाहीत. तुला आठवत असेल मागच्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं की नासिर मोहम्मदाकडनं शिवाजी महाराजांनी जिंजी घेतलं. त्याच्यानंतर मग त्यांनी शेरखानाची खोड मोडली आणि त्याच्याकडनं ते वाली गंडापुरम आणि तो सगळा प्रदेश मिळवला. बरोबर. आणि मग तिथून शिवाजी महाराज कावेरीच्या तीरावरती कोलेरून म्हणून जी जागा आहे तिथे आले. तिथे आल्यानंतर त्यांनी स्वतः पत्र पाठवलं, कारण त्यांना दिसलं की आपण मार्च मध्ये आलोय, आता जुलै उजाडला तरी अजून आपला भाऊ आपल्याकडला काहीच कॉन्टॅक्ट करत नाहीये. म्हणजे आपल्याला दिसून येईल की व्यंकोजी राजांच्या मनामध्ये थोडीफार भीती असावी. कदाचित आदिलशहाला काय वाटेल, कारण आदिलशहाचा थेट शत्रू म्हणजे शिवाजी महाराज. मग अशा आपल्या भावाशी जर आपण काही संबंध ठेवून आहोत तर ते त्यांना तसेही स्वतःला जहागीरदार म्हणून घेण्यातच जे काही आनंद होता तो वाटत होता. मग आपल्या सुलतानाला काय वाटेल हे बघून त्यांनी आपल्या भावाशी संपर्क केला नसावा. आणि अर्थात हे सगळे तर्क आहेत माझे, कुठे काही ऐतिहासिक संदर्भ ह्याला नाही. हे बघून शेवटी खुद्द शिवाजी महाराजांनी आपली माणसं पाठवली आणि एकोजी राजांना सांगितलं की तुमच्याकडची जी मोठी मोठी माणसं आहेत, तुमच्याकडचे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोक आहेत त्यांना आमच्याकडे पाठवून द्या. त्यांना पाठवून दिल्यानंतर आता हे सभासद बखरीमध्ये ह्याचा उल्लेख येतो आणि त्याचबरोबर खुद्द शिवाजी महाराजांनी स्वतः एक पत्र लिहिलेलं आहे व्यंकोजी राजांना, त्याच्यामध्ये याचा उल्लेख येतो. अच्छा. या वेळेला शिवाजी महाराजांनी एकोजी राजांकडे मागणी केली की शहाजी राजांची जी काही जहागीर आहे दक्षिणेमधली त्याच्यातला अर्धा वाटा मला हवा. पण का बरं, म्हणजे महाराजांना काय कमी होतं? त्यांनी जहागीरीचा वाटा का मागितला? बरोबर, हाच प्रश्न अगदी आपल्या मनात सहज येतो. आपण एकीकडे म्हणतो की शककर्ते शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी, त्यांना कसलाच हव्यास नव्हता. अरे मग हे काय, यांनी पण अगदी सामान्य माणसासारखा इस्टेटीमध्ये मला अर्धा हे हवा वगैरे मागतायत, असं एकदम सहज आपल्या मनामध्ये विचार येतात. पण ज्यांनी शिवाजी महाराजांचा ससंदर्भ अभ्यास केलाय आणि ज्यांना शिवाजी महाराजांचा स्वभाव कसा होता हे माहितीये, त्यांना कळेल की इथे शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये 2 विचार होते. काय ते? एक, आज आपण दक्षिण दिग्विजय करून इथे मोठा प्रदेश मिळवलेला आहे. हा सगळा दक्षिण दिग्विजय करत असताना सुद्धा कधीही एकोजी राजे स्वतःहून पुढे येऊन मी तुमची मदत करतो दादा म्हणून आले नाहीत. दुसरी गोष्ट, ज्या ज्या वेळेला आदिलशहाने एकोजी राजांना आज्ञा केली त्या वेळेला एकोजी राजांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यावरती शस्त्र पण धरलेलं आहे. हो का? म्हणजे एकोजी राजांची निष्ठा कुठे होती हे आपल्याला दिसून येतं. आदिलशहाकडे होती. मग उद्या एवढं सगळं साम्राज्य मिळवल्यानंतर तंजावर, बँगलोर ह्या सगळ्या मोठा प्रदेश असणाऱ्या आदिलशाहीच्या एका मोठ्या सरदाराला आपण जर तसंच ठेवलं तर उद्या तो आपल्यालाच धोका आहे ना. त्यांनी हा विचार नाही केला की हा माझा सावत्र भाऊ आहे, हा आदिलशाहीचा एक इमानदार सेवक आहे, त्यामुळे जर त्याला आज मी इथेच तसाच सोडून गेलो तेवढी त्याची शक्ती ठेवून तर तो उद्या नक्कीच माझ्यावरती हल्ला करेल. तर त्याची शक्ती अर्धी करणं, कारण शहाजी राजांच्या जी काही त्यांची मालमत्ता होती त्यातला अर्धा भाग जर शिवाजी महाराजांनी काढून घेतला तर तेवढं तुझं इन्कम कमी होतं. बरोबर. तेवढं इन्कम कमी म्हणजे तेवढे तू सैनिक कमी ठेवणार, कारण इन्कमच्या प्रपोर्शन मध्ये तू सैनिक ठेवणार की ज्याप्रमाणे तुझं इन्कम कमी त्यानुसार तुझी सैनिकी शक्ती कमी. बरोबर. सो जर समजा जस्ट हायपोथेटिकली समजा एकोजी राजे शिवाजी महाराजांसारखेच जर विचार करणारे असते
आणि त्यांनी स्वतःचं राज्य स्वराज्य उभं केलं असतं दक्षिणेमध्ये, हो. तर प्रॉब्ली शिवाजी महाराजांनी अशी मागणी नसती केली. म्हणजे आपण त्याला प्रोबॅबलीच म्हणू शकतो. आणि पुन्हा एकदा आपण इतिहासाचा पहिला नियम आहे की ज्यात जर तर इतिहासात नसतं. त्यामुळे खरं तर आपण ह्याच्यावरती भाष्य करणं हे चुकीचं आहे. पण शिवाजी महाराजांचा स्वभाव पाहता त्यांनी कदाचित ही मागणी केली नसती. त्यांनी म्हटलं असतं की ज्याप्रमाणे नंतर शिवाजी महाराज ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयावरनं परत आले त्यावेळेला त्यांनी जनार्दन पंतांच्या हातामध्ये अख्खा दक्षिण दिग्विजयाला मिळालेला सगळा भाग दिला होता. तो कदाचित त्यांनी जर एकोजी राजे आले असते तर एकोजी राजांना दिला असता, कारण ते चक्क त्यांचे सावत्र बंधू असले तरी काय झालं, त्यांचंच वडिलांचंच रक्त आहे ना. पण पुन्हा एकदा हे इतिहासात जर जर तरच्या तर गोष्टी. नसतं, त्यामुळे आपण त्यात न शिरलेलं बरं. मग कसं केलं व्यंकोजी राजांनी सो हा महाराजांचं एक स्वागत? मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा जो शिवाजी महाराजांनी विचार केला ते म्हणजे एवी तेवी एकोजी राजे आहेत ते आदिलशहाशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या हाताखाली जर एखादा प्रदेश राहिला तर तो इनडायरेक्टली आदिलशहाच्याच हाताखाली हो आहे. बरोबर आहे. मग आदिलशहाच्या हाताखाली तो प्रदेश राहण्याच्या ऐवजी जर तो स्वराज्यात आला तर स्वराज्याची भरभराट व्हायला त्याची मदत होईल आणि तो स्वराज्याच्या हाताखाली आल्यामुळे त्या जनतेचं तरी भलं होईल. समजलं. सो इथे आपल्याला हा सगळा विचार केला की कळतं की शिवाजी महाराज हा कोणी सर्वसामान्य आपल्या वडिलांच्या इस्टेटीतला माझा हक्क मागणारा एक सामान्य भाऊ नाहीये. ही भावाभावांमधली संपत्ती जास्तीत जास्त माझ्या हाताखाली असावी ह्यासाठी केलेली डिमांड नाहीये. ही फार त्याच्या पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी केलेला विचार आहे. समजलं. सो हा मुद्दा शिवाजी महाराजांनी आपल्या त्यांचे जे मुत्सद्दी होते त्यांना पाठवून केला. अर्थातच व्यंकोजी राजांनी त्याला मान्यता दिली नाही. व्यंकोजी राजांकडनं जे मुत्सद्दी शिवाजी महाराजांना भेटायला आले ते भेटायला आल्यानंतर त्यांच्याशीही शिवाजी महाराजांनी हेच सगळी चर्चा केली आणि सांगितलं की 1664 शहाजीराजे हे इहलोकीची यात्रा संपून गेली. म्हणजे आज 13 वर्ष 1677 उगवलं ना, आज 13 वर्ष व्यंकोजी राजे हे एकटाच हा सगळा मालमत्तेचा भाग जो आहे शहाजीराजांचा तो खादतायत. म्हणजे ते स्वतः त्याचा उपभोग घेत आहेत. तर आता तरी मला माझा हक्क मिळायला हवा अशा ह्यांनी शिवाजी महाराजांनी ती मागणी केली. समजलं. अखेर एकोजी राजे हे स्वतः शिवाजी महाराजांना भेटायला आले. अच्छा. शिवाजी महाराजांना ते भेटायला आले ना, एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही गोष्ट खरं एकोजी राजांनी नाही तर मार्टिन, तुला आठवत असेल मार्टिनची डायरी, फ्रेंच मार्टिनच्या डायरी बद्दल उल्लेख करतो. शिवाजी महाराजांची छावणी कशी असायची त्याच्याबद्दल मार्टिनने वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो की कुठल्याही प्रकारचा थाटमाट बडेजाव हा शिवाजी महाराजांच्या छावणीत नव्हता. शिवाजी महाराजांच्या छावणीमध्ये एकही बाई नव्हती. म्हणजे आताच्या काळामध्ये किंवा पूर्वीच्याही काळामध्ये जे म्हटलं जायचं ना की सैनिकांना मोटिवेट करण्यासाठी बायका ठेवल्या पाहिजेत, त्या त्यांना मोटिवेट करतील आणि त्यातनं सैनिक चांगला आउटपुट देतील, असं काही नाहीये. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही बाई त्यांनी आणलेली नव्हती आणि 100% सक्सेस रेट होता. सो ह्याच्याने पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची नीतिमत्ता ही आपल्याला दिसून येते. खरंच आहे. आणि त्याच्याशिवाय मार्टिन म्हणतो की त्यांच्या अख्ख्या सैन्यात 2च स्तंभ होते. एक शिवाजी महाराजांचा आणि दुसरा त्यांच्या प्रधानांसाठी असलेला, आणि तो सुद्धा साध्या कापडाचा होता. श्रीमंत योगी जे पुन्हा एकदा आपण म्हणतो ते हे अशा वर्णनातनं इनडायरेक्टली दिसून येतं. तर ते मार्टिनच्या वर्णनातनं दिसून येतं. एकोजी राजे शिवाजी महाराजांना भेटायला निघाले. शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा मोठेपणा दाखवला. सभासद बकरीमध्ये म्हटलंय की शिवाजी महाराज त्यांना पुढे जाऊन भेटले आपणहून. अच्छा, म्हणजे तसं काही गरज नव्हती, ते मोठे आहेत, आज छत्रपती आहेत. खरं तर ते मोठे बंधू आहेत, त्यामुळे एकोजी राजांनी मोठेपणा दाखवून लहान आहेत म्हटल्यानंतर त्यांना भेटायला खरं स्वतःहून जायला हवं होतं, पण ते आले नाही. तरी महाराजांनी आपल्याकडून काही कमीपणा आणला नाही, त्यांचा मान ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराज पुढे जाऊन त्यांना भेटले. 9 दिवस एकोजी राजे आणि शिवाजी महाराज एकमेकांना भेटले. त्यांची पुन्हा एकदा ह्या सगळ्यावर चर्चा झाली. शिवाजी महाराजांनी त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने हे समजावण्याचा प्रयत्न केला की पहिल्या युगी कौरव आणि पांडव यांनी गृहकलह केला आणि त्यामुळे दोघेही कष्टी झाले, तर आपण कष्टी न होऊ तर उत्तम, हे महाराजांचं स्वतःचं पत्रातलं वाक्य आहे. की म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी मोठेपणाने समजावण्याचा प्रयत्न केला एकोजी राजांना की तुम्ही सामोपचाराने मला माझा जो हिस्सा आहे, अधर्माने तुम्ही 13 वर्षे तुमचा जो आपल्या वडिलांचा जो हिस्सा आहे तो खादताय, तो माझा हिस्सा मला द्या सामोपचाराने, असं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग इथे एकोजी राजांनी सरळ सरळ नकार दिला नसावा
किंवा सरळ सरळ नकार दिलाही असावा, कारण त्या चर्चेचं आउटकम कुठेही नोंद केलेली नाही. अच्छा. पण ह्याच्यातनं 2 व्हर्जन्स आहेत. आता पहिलं व्हर्जन जे आहे ते आहे सभासद बखरीचं. सभासद म्हणतात की ही चर्चा झाल्यानंतर एकोजी राजांच्या पदरी जे त्यांचे मुत्सद्दी होते त्यांनी एकोजी राजांच्या पोटी भय घातलं. म्हणजे त्यांना हे सांगितलं की कदाचित तुम्हाला आता राजे पकडतील आणि तुमच्याकडनं जबरदस्तीने ती जागा घेतील. हे कळल्यानंतर त्या रात्री एकोजी राजे कावेरी तीरावरती भेटले होते ना, ते नदी पार करून जे पळाले ते आपल्या तंजावरमध्ये निघून गेले शिवाजी महाराजांना काही न सांगता. अच्छा. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला शिवाजी महाराजांना कळलं त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही काय त्यांस धरणार होतो काय, नाराज झाले असते. धाकुटे ते धाकुटे, बुद्धी ही धाकुटेपणाचीच केली. असं महाराजांचं सभासद बखरी मधलं वाक्य आहे. दुसरं जे मी शिवाजी महाराजांचं पत्र म्हणतोय, त्या पत्रामध्ये खुद्द शिवाजी महाराज म्हणतात की तुम्ही अधर्माने जे काही जे राज्य घेतलेलं आहे ते मला देत नाही आहात. तुम्ही आपणहून मला भेटायला आलात. त्यात तुम्ही आमचे धाकटे बंधू स्वतःहून भेटायला आलेले असताना तुम्हाला धरून ठेवणं योग्य नाही, म्हणून तुम्हाला परत जायचा निरोप आम्ही दिला. सो हे दुसरं वर्जन आहे ज्यामध्ये शिवाजी महाराज आपल्या पत्रातच त्यांना म्हणतात की मी तुम्हाला जायची पुन्हा परत जायचा निरोपाचा विडास महाराजांनीच दिलाय. आता दोन्ही ऐतिहासिक संदर्भ आहेत. आपण नेहमी म्हणतो की ऐतिहासिक संदर्भांची कास धरूनच इतिहास सांगावा. तर इथे मला मुद्दाम 1 मिनिट यावरती बोलावं असं वाटतं की हे दोन्हीही ऐतिहासिक संदर्भ असले तरी दुसरा जो संदर्भ आहे त्यात प्रत्यक्ष शिवाजी महाराज सांगतायत की त्यांनी काय केलं आणि मी त्यावर जास्त विश्वास ठेवेन. त्यामुळे बाकी कोणी काहीही म्हणत असलं की एकोजीराजे पळून गेले आणि त्यांना पळून जावं लागलं कारण त्यांना वाटलं शिवाजी महाराज मला पकडतील, भले सभासदही हे म्हणत असले तरी शिवाजी महाराजांनी जे पत्रात लिहिले त्यावर माझा विश्वास आहे. त्यानुसार त्यांनी निरोपाचे विडे एकोजी राजांना दिले असावेत आणि त्यांना तंजावरला परत जायची परवानगी दिली असावी. आणि मग हे झाल्यानंतर शिवाजी महाराजांना कळलं की आपला हक्क तर काही आपल्याला मिळत नाही. सो जेधे शकावलीनुसार शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश केले आणि त्यांच्या सैन्याने एकोजी राजांच्या काही प्रदेशांवरती हल्ले केले. त्यानुसार वृद्धाचलम, चिदंबर आणि जगदेवगड हे 3 भाग शिवाजी महाराजांच्या सैन्याने जिंकून घेतले. सो अशा प्रकाराने एकोजी राजे आणि शिवाजी महाराज यांची ही भेट झाली, पण ती काही यशस्वी भेट झाली नाही. म्हणजे हवी तशी महाराजांना ते आपुलकेपण आणि ते बंधुप्रेम अनफॉर्च्युनेटली दिसलं नाही. सो शिवाजी महाराजांच्या सैन्याने जेव्हा व्यंकोजी राजांच्या सैन्यावर किंवा त्यांच्या प्रदेशावर हल्ले केले, मग व्यंकोजी राजांनी काय उत्तर दिली, त्यांनी काय ऐकून घेतलं? बरोबर. सो ना इकडनं हे सगळं प्रकरण एकदम चिघळत गेलं. आता ज्या वेळेला एकोजी राजे शिवाजी महाराजांना भेटायला आले त्यावेळेला ना त्यांच्याबरोबर शहाजी राजांच्या नाटकशाळेचे काही पुत्र होते. म्हणजे भिवजी राजे, प्रतापजी राजे आणि संताजी राजे असे 3 नाटकशाळेचे पुत्र, म्हणजे ज्यांना दासी पुत्र सुद्धा म्हटलं जातं, असे एकोजी राजांबरोबर आले होते. ह्यातले जे प्रतापजी राजे आणि भिवजी राजे होते हे पुन्हा एकोजी राजांबरोबर परत गेले. त्यांनी या भावाची बाजू घेतली. पण संताजी राजे जे होते यांनी शिवाजी महाराजांवरती ते इम्प्रेस झाले आणि त्यांनी सांगितलं की मला स्वराज्यामध्ये राहायचं. सो हे संताजी राजे होते, यांना काही घोडदळ वगैरे देऊन त्यांच्यासोबत रघुनाथ पंत आणि हंबीरराव यांना शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयामध्ये जो प्रांत मिळाला तो सांभाळायला दक्षिणेत ठेवलं आणि महाराजांनी मोहीम आटोपती घेतली आणि महाराज आता आपल्या महाराष्ट्रात जायला निघाले. आता हे 3 जण जेव्हा इथे सैन्य घेऊन राहिलेत आणि अशा प्रकाराने महाराजांनी हल्ला केलाय हे म्हटल्यानंतर एकोजी राजे ऐकून घेणारातले नव्हते. त्यांनी आपलं सैन्य गोळा केलं आणि मग त्यांनी रघुनाथ पंत, हंबीरराव आणि संताजी राजे जे होते त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे स्वतःचा गेलेला प्रदेश परत कसा मिळवायचा अगदी बरोबर. तो सगळा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की हा संदर्भ पुन्हा एकदा आपल्याला सभासद बखर आणि शिवाजी महाराजांनी जे स्वतः लिहिलेलं पत्र आहे त्या दोन्ही मधनं दिसतं. व्यंकोजी राजांनी त्यांचं सैन्य घेऊन या 3घांवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये सभासद म्हणतात की खूप मोठं रण झालं, भरपूर लोक मारले गेले, पण अखेर भिवजी राजे, प्रतापजी राजे हे जे व्यंकोजी राजांचे भाऊ होते त्यांच्या बाजूने ते पकडले गेले. त्यांच्याबरोबर एक शिवाजी डबीर म्हणूनही होते. हे 3 लोक पकडले गेले आणि अखेर व्यंकोजी राजांची हार होऊन त्यांना पुन्हा एकदा पळून आपल्या तंजावरला जावं लागलं. अच्छा. शिवाजी महाराज स्वतःच्या पत्रामध्ये म्हणतात ते त्यावेळेला तोरगळ प्रांतात पोहोचले होते आणि त्यावेळेला त्यांना ही बातमी कळली की आपल्या भावांनी हा पराक्रम केलेला आहे. तो पराक्रम कळल्यानंतर शिवाजी महाराजांनी ना वापरलेले शब्द खूप विचार करून, म्हणजे शिवाजी महाराज
एखादी गोष्ट किती विचारपूर्वक करायचंय हे समजून घ्यायचं असेल तर ते पत्र खूप महत्वाचं आहे. त्यात शिवाजी महाराज म्हणतात की तुम्ही दुर्योधनासारखी बुद्धी केलीत आणि आपलेच लोक मरविलेत. सो हे पत्र अवेलेबल आहे वाचायला. अगदी, आणि ते पत्र आपण देणार पण आहोत संदर्भ म्हणून. पण तू बघ किती डिटेलमध्ये विचार केलाय की एक म्हणजे अधर्माने तुम्ही माझा प्रदेश मला देत नाही आहात, ह्यात दुर्योधनासारखी बुद्धी. कारण दुर्योधनही पांडवांकडनं अधर्मानेच त्यांचा प्रदेश घेऊ पाहत होता. आणि दुसरं, तो अधर्माने प्रदेश घेत असताना दुर्योधनाने आपलेच भीष्म, द्रोणाचार्य असे लोक मरवले. म्हणजे त्या एका वाक्यामध्ये महाराजांनी किती विचार केला असेल बघ, की एक एक वाक्य, एक एक कृती महाराजांची किती विचारपूर्वक असायची, त्या मागे किती विचार असायचा. हो ना. अजून एका गोष्टीसाठी हे पत्र महत्वाचं आहे. शिवाजी महाराज या पत्रामध्ये म्हणतात की तुम्ही माझ्यावर ज्याला हल्ला केला त्याला अहो एवढा तरी विचार करायचा की ह्यावरती श्री जगदंबेची म्हणजे भवानीची, तुळजा भवानीची आणि श्रींची म्हणजे महादेवाची कृपा आहे. हा म्हणजे शिवाजी महाराज हे दुष्ट तुर्कांना मारतात. तुरुक म्हणजे मुसलमान. हो. सो दुष्ट मुसलमानांना हे मारतात. तर माझ्या म्हणजे व्यंकोजी राजांच्या सैन्यात तुरुक म्हणजे मुसलमान असताना तुझा जय कसा होतो, तुझा विजय होईलच कसा जर तुझ्या सैन्यामध्ये मुसलमान आहेत. हे वाक्य का महत्वाचं आहे? तर आता रिसेंटली कुठला तरी एक चित्रपट आला होता ज्याच्या ट्रेलरमध्ये काहीतरी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 30% मुसलमान होते. ही टक्केवारी आजकाल वाढत चालली, म्हणजे मध्ये तर कोणीतरी 70% मुसलमान होते असंही ठोकून दिलं होतं शिवाजी महाराज. हा मी वाटेल ते. मला काय वाटतं की हे जे एक वाक्य आहे शिवाजी महाराजांचं हे त्यांनी स्वतः लिहिलंय. ते दुसऱ्या कोणीतरी शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेलं नाही. शिवाजी महाराज स्वतः जर आपल्या भावाला म्हणतायत की तुझ्या सैन्यात मुसलमान असताना तुझा विजय कैसा होतो, तर ते स्वतः स्वतःच्या सैन्यामध्ये मुसलमान ठेवतील का? म्हणजे हे वाक्य खूप जास्त बोलकं आहे. आणि ह्याच बरोबर अजून एक गोष्ट आपण करू की मेहेंदळे काकांनी ह्याच्यावरती एक सुंदर छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे, शिवाजी महाराजांच्या सैन्यात असलेले मुसलमान आणि हिंदू सरदार. हो का? त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. उत्तम. ज्यांना ससंदर्भ पाहायचं असेल, उद्या ज्यावेळेला ही टक्केवारी वाढतच जाणार आहे, उद्या 90%, उद्या काय लोक म्हणतील की मुसलमानांनीच हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तरी त्या लोकांना जर उद्या ससंदर्भ उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठी मेहेंदळे काकांचं हे पुस्तक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. सो हे जे पत्र आहे हे ह्यासाठी महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज पुन्हा एकदा आपल्या भावाला तेच सांगतायत की 13 वर्ष तू जे अधर्माने मालमत्ता स्वतःच्या हाताखाली ठेवलेस ती तू मला परत दे. दुष्ट तुर्कांच्या नादी लागून तू माझ्यावरती हल्ला तर केलास, पण त्या हल्ल्यामध्ये तुलाच कष्टी व्हावं लागलं. तुझीच लोक जास्त मारली गेली. अपमान झाला तो वेगळा, कारण हरलात ना तुम्ही. सो हे सगळं करून शेवटचंही वाक्य पुन्हा एकदा शिवाजी महाराज हेच सांगतात की समजावणं हे माझं काम आहे, मी समजावतो आहे, समजलाच तर उत्तम, नाही तर कष्टी तुम्हीच व्हाल. पण मग महाराजांनी आपल्या सैन्याला थोडे काही असे सांगितलं होतं का, आज्ञा दिली होती का की सावत्र भाऊच आहेत, जरी हार झाली तरी त्यांना काही होऊ देऊ नका, असं काही? हो. सो ह्याच्या नंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट येते. गंमत अशी झाली की ह्या युद्धामध्ये हरल्यानंतर आणि शिवाजी महाराजांनी जो काही प्रदेश एकोजी राजांचा घेतला होता त्यामुळे एकोजी राजांना इतकं नैराश्य आलं की ते म्हणायला लागले की मी वैराग्यच घेतो आता. अरे बापरे. तर अशी गोष्ट झाल्यामुळे एकतर शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना म्हणजे रघुनाथ पंतांना, हंबीररावांना अशी आज्ञा केली की माझा भाऊच आहे, त्याचं राज्य बुडवू नका. त्याला त्याचं जे राज्य आहे त्याने कमावलेलं स्वकष्टाने, आता तंजावरचं राज्य आहे एकोजी राजाने स्वकष्टाने मिळवलेलं, बरोबर. सो ते त्याचं बुडवू नका आणि त्याला त्याचं राज्य मिळू दे आणि त्याच्याबरोबर सलाह करा आणि जे काही होईल ते करा. ही एक गोष्ट त्यांनी सांगितली. आणि ह्याच्या शिवाय एक खूप अतिशय महत्वाचं शिवाजी महाराजांचं पत्र आहे. ते पत्र ना मी तर म्हणतो की कुठल्याही आयुष्यात निराश झालेल्या, म्हणजे एखाद्या माणसाला असं वाटत असेल की आयुष्यात काही उरलेलं नाहीये, डिप्रेशन आलेलं आहे मला आयुष्यामध्ये, मी आयुष्य संपवून टाकावं, कुठलीच गोष्ट माझ्याच्याने होत नाहीये, जसं आता एकोजी राजांच्या मनात आहे की वैराग्य घ्यावं, आता काही कर्तृत्व करू नये, अशा माणसाने जर हे शिवाजी महाराजांचं पत्र वाचलं तर तो माणूस इतका त्वेषाने उठेल आणि म्हणेल की काय करायचंय राजे सांगा, मी तुमच्यासाठी करायला तयार आहे. इतकं सुंदर पत्र शिवाजी महाराजांनी लिहिलं. तुला जर हरकत नसेल तर हे पत्र तू आम्हाला वाचून दाखवू शकशील? हो, नक्कीच.
आता हे जे पत्र आहे ना विराज, ह्याची भाषा थोडीशी जुनी आहे. हम्म. त्याच्यामुळे जिथे जिथे गरज पडेल ना तिथे मी त्या मराठीचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न हो करेन. हो, समजलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. हो आणि त्याचा गर्भितार्थ करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तो शिवाजी महाराज सुरुवातीलाच एकोजी राजांना म्हणतात की तुम्ही आपले ठाई उदास वृत्ती धरून राहिले आहात आणि पहिले सारखे आपले शरीर संरक्षण करत नाही, थोडक्यात आपल्याकडे लक्ष देत नाही आहात तुम्ही. सेना बहुत आहे परंतु उद्योग करून कार्यप्रयोजन करवावे हेही करीत नाही. म्हणजे सेना आहे पण काम करत नाही आहात तुम्ही. वैराग्य धरले आहे, एखादे तीर्थी बसून कालक्रमणा करू ऐशा गोष्टी सांगतात की आता वैराग्य संन्यास घ्यायचा असं तुमच्या मनात आलेलं आहे. तरी ह्या गोष्टी आम्हास बहुत अपूर्व वाटल्या. कैलासवासी स्वामींनी म्हणजे अर्थात शहाजी राजांनी कसे कसे प्रसंग पडले ते निर्वाह करून उत्कर्ष करून घेतला. ते सर्व तुम्ही जाणता, त्यापासून शहाणे झाला आहात. म्हणजे आता तुम्ही वडिलांना तर माझ्याहून जास्त जवळनं पाहिलं आहात. महाराजांना काय काय 2दा स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना यश आलं नाही. महाराष्ट्रातनं काढून त्यांना कर्नाटकात टाकलं. म्हणजे एखादा माणूस हरला असता आयुष्यात की अरे जन्म गेला माझा महाराष्ट्रात, कारण पॉलिटिकली तुम्हाला तुमचे लागे बांधे करायला वेळ लागतो आणि तुम्हाला तिथून उचलून टाकण्यामागे उद्देशच हा होता की अरे तुला इथून उचलून कर्नाटकात टाकलं ना, तुझी भाषा नाही, तुझी माणसं नाही, आता काय करतोयस बघूया. पण तरीही शहाजीराजे हरले नाही. त्यांनी तिथेही ते राजासारखे राहायचे. जेव्हा आपण शहाजीराजांवर एपिसोड करू ना त्याला मी डिटेलमध्ये सांगेन की शहाजीराजे हे जहागीरदाराप्रमाणे नाही, एका राजाप्रमाणे राहायचे. आम्हीही म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांनीही जे जे प्रसंग पडले ते निर्वाह करून कोणे तऱ्हेने राज्य मिळवले हेही जाणता. माझं मोठ्या भावाचंही तुम्हाला माहिती आहे. असे असून तुम्हाला असा कोणता प्रसंग पडला जे इतक्याच मध्ये आपल्या संसाराची कृतकृत्यता मानून नसते वैराग्य मनावरी आणून कार्यप्रयोजनाचा उद्योग सोडून लोका हाती रिकामे प्रणित द्रव्य खाऊन, म्हणजे रिकाम बसून आपलं खायचं, काही कामं करायची नाहीत असं करून शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहाणपण. म्हणजे महाराजांचं म्हणणे उठ अरे काम कर, तुझ्याकडे सैन्य आहे, बुद्धी आहे, शौर्य आहे, महत्वाकांक्षा आहे, कर काहीतरी. या उपरी सहसा वैराग्य न धरिता मनातून विषण्णता काढून म्हणजे दुःख काढून कालक्रमणा करीत जाणे. पुरुषार्थ करून संतोष रूम असलेल्या आम्हा समाधान व श्लाघ्य म्हणजे आनंद आहे की कनिष्ठ बंधू पुरुषार्थी आहे ती. म्हणजे लहान असले तरी ते पुरुषार्थी आहेत. मला कौतुक आहे त्याबद्दल तुझं. राजश्री रघुनाथ पंडित त्या प्रांती आहेत, जे रघुनाथ पंत हणमंते आहेत ते त्या प्रांतीच आहेत. ते काही इतर नव्हे ती, कारण ते शहाजीराजांपासून आहेत. आपले पुरातन आम्हास मानतात तसेच तुम्हास. त्याच ठाई तुम्ही पण आहात. आम्ही त्यांचे ठाई विश्वास ठेवला आहे. तैसा विश्वास तुम्ही ठेवून कार्यप्रयोजनास परस्परे अनुकूल व सहाय्य होऊन वर्तत जाणे. रिकामे बैसून लोका हाती नाचीज खाऊन म्हणजे काही काम न करता खाऊन काल व्यर्थ न गमावणे, वेळ वाया घालवू नका. आणि हे शेवटचं वाक्य इतकं महत्वाचं आहे, 3 भागात आहे. कार्यप्रयोजनाचे दिवस हे आहेत. वैराग्य उत्तरवयी कराल तेवढे थोडेच आहे. आज उद्योग करून आम्हास पराक्रमाचे तमाशे करून दाखविणे. क्या बात. हे ऐकल्यानंतर कुठलाही माणूस पेटून उठेल आणि म्हणेल की राजे काय करायचं सांगा, पन्हाळा घ्यायचाय का सिंहगड घ्यायचाय, मी आत्ता जातो. खरंच आहे, काय म्हणजे पॉवर आहे शब्दांमधली. हो. सो आय थिंक ही महाराजांच्या म्हणजे ना विराज आपल्याला ना खूप वेळा, तुलाही पडत असेल की नाही मला माहिती नाही, मला असा खूप वेळा प्रश्न पडायचा की आपल्यासाठी शिवाजी महाराज खूप मोठे आहेत, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, त्यांच्यासाठी तान्हाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, सूर्याजी काकडे असतील, असे कित्येक वीर आहेत, नोन अननोन वीर आहेत ज्यांनी प्राणार्पण केलं. तर मला नेहमी प्रश्न पडायचा की अरे असं काय असेल की शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला माणसं तयार व्हायची. हे पत्र त्यातलं एक उदाहरण आहे. आत्ता ते आपल्या भावाला सांगतायत धर्माधर्माची भाषा करून की अधर्म करू नकोस आणि माझं जे आहे ते मला परत दे. पण त्याच कनिष्ठ भावाला, लहान धाकट्या सावत्र भावाला शिवाजी महाराज इतक्या सुंदर प्रकारे मोटिवेट करतायत की त्याने पुढे जाऊन, अर्थातच एकोजी राजे होते, त्यांनी मनात ही विषण्णता काढून टाकली आणि त्यांनी त्यांचे पराक्रम सुरूच ठेवले. पण शिवाजी महाराजांचा अप्रोच काय असेल, शिवाजी महाराजांचं बोलणं कसं असेल, म्हणजे शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे वागणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, हे जे रामदास स्वामींनी म्हटलंय
त्याची थोडीशी झलक ह्या पत्रातनं आपल्याला खरंच रे, म्हणजे काय वाटलं असेल त्यावेळी व्यंकोजी राजांना, हो. आणि तू म्हटलास तसं नंतर पुढे त्यांनी ते पराक्रम करून दाखवले. हो. मग आपण व्यंकोजी राजांच्या आता ओव्हरऑल ह्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण काय समजलं, किंवा आपण कसे लक्षात ठेवू व्यंकोजी राजांना? सो व्यंकोजी राजांबद्दल बोलताना ना विराज, मला एकच गोष्ट कळेल, ती म्हणजे भावाभावांमधला सगळ्यात मोठा फरक. आणि हा भावाभावांमधला फरक नसून शिवाजी महाराज आणि इतर यांच्यातला हा फरक आहे. हम्म. एकोजी राजांकडे महत्वाकांक्षा आहे, एकोजी राजांकडे शौर्य आहे. कारण त्यांनी तंजावरचं राज्य स्वतःच्या बळावर मिळवलेलं आहे. त्यात त्यांनी शौर्य दाखवलेलं आहे, मुत्सद्देगिरी दाखवलेली आहे, प्रामाणिकपणा दाखवलेला आहे, कुणाचं उगाचच हक्क मारलेला नाहीये. असे एकोजी राजे आहेत आणि असेच काहीचे गुण हे शिवाजी महाराजांकडे सुद्धा आहेत. हम्म. पण फरक कुठे येतो की तुमची निष्ठा कुठे आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे की रामायण, महाभारत हे सगळेच वाचतात, नीतिकथा सगळेच वाचतात, हम्म. पण त्या नीतिकथांमधून बोल काहीच शिवाजी घेतात आणि काहीच शिवाजी स्वतःला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज करवतात, आपल्या लोकांसाठी उभे राहतात. त्यासाठी आदिलशहा असेल, कुतुबशहा असेल, औरंगजेब असेल, नाहीतर त्याचा अजून कोणी बाप असेल, त्याच्याशी लढतात आणि एक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. आणि पुढच्या कित्येक पिढ्यांना, म्हणजे पुढे जाऊन नानासाहेब पेशव्यांच्या पत्रातलं वाक्य आहे की आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. हम्म. की पुढे 50-60 वर्षांनंतर सुद्धा एक पेशवा जो आज तुमच्या मराठा साम्राज्याचा एक प्रमुख प्रधान आहे, तो सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव काढतोय आणि म्हणतोय की आम्ही शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. वा. अशी एक पिढी तुम्ही निर्माण करता. ते करण्यासाठी तो फरक जो आहे तो आपल्याला एकोजी राजे आणि शिवाजी महाराजांमध्ये दिसून येतो. एकोजी राजांना जहागीरदार आणि आदिलशहाचं जे काही सार्वभौमत्व होतं तेच मान्य होतं आणि आपण त्याचे जहागीरदार बनून राहणं यामध्येच त्यांना त्यांच्या आयुष्याची कृतकृत्यता वाटत होती. अर्थातच ज्याप्रमाणे आदिलशहाचे कित्येक बाकीचे सरदार होते ज्यांनी आपली तलवार ही शेवटला आदिलशहासाठीच चालवली आणि त्याच्यासाठीच ते प्रामाणिक राहिले, त्यांच्या समोर कित्येक उदाहरणं होती. आता एकोजी राजांना माहिती नसेल का की जिजाऊंचे वडील लखुजी जाधव आणि त्यांच्या मुलांचा खुद्द निजामशहाच्या दरबारात खून पाडण्यात आला होता. म्हणजे तुम्ही कितीही प्रामाणिक असाल, लखुजी जाधव हे सर्वसामान्य योद्धा नव्हते. त्यांना मुघलांकडे गेल्यानंतर सगळ्यात मोठी जहागीरदारी देण्यात आली होती. एवढी मोठी जहागीरदारी त्या काळामध्ये कुठल्याच मराठा सरदाराला नव्हती. अर्थातच ती जहागीरदारीच होती, म्हणजे तुम्ही सेवकच होतात, पण त्या सेवकांमध्येही ते वरती होते. समजलं. एवढे मोठे लखुजी जाधव असून सुद्धा त्यांचा भर दरबारात खून पाडण्यात आला, हे एकोजी राजांना माहिती नसेल का? सो थोडक्यात तुम्ही कितीही प्रामाणिक राहा, मग तो निजामशहा असो, आदिलशहा असो, नाही तर औरंगजेब असो, तुम्हाला त्यांच्या लेखी काहीही किंमत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही काफीर आहात आणि जन्मभर तुम्ही काफीरच राहणार. तुम्हाला ते कोंबड्यांप्रमाणे भांडवणार आणि शेवटी तुमची गरज संपली की तुम्हाला संपवणार. पण हे एकोजी राजांना कळलं नाही आणि हेच शिवाजी महाराजांना कळलं आणि म्हणून ते शककर्ते झाले. वा, खूप सुंदर. असं कंपॅरिझन ऐकल्यानंतर सुद्धा अजून एक मोठेपणा, महाराजांचा मोठेपणा त्यात दिसून येतो की तू जसं म्हणलाय हे भावाभावांचं नाहीये, हे शिवाजी महाराज व इतर असं हे कंपॅरिझन आहे. खूपच छान. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे आमची ही चर्चा आता आवडली असेल. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल की एखादा विषय तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल किंवा तुम्हाला सुयोगला काही विचारायचं असेल की व्यंकोजी राजांबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर कळवा. याचबरोबर आपण दक्षिण दिग्विजय हा भाग इथे संपवतोय. हा भाग अगदी शेवटपर्यंत आमच्या बरोबर पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.